जो बिल येतोय त्या बिल संदर्भातली शक्यता आहे आणि देशाचा वाटोळा आणण्याची ही प्रक्रिया आहे. म्हणजे त्यांना काय माहितीये, स्वतःची मुलं जन्माला नाही घालायची. आणि ती खरीखुरी शिवसेना ही बाडग्यांची नाही किंवा पैशाच्या लोभाने जाणारे इतर जे गांडू गेले ना गद्दार गद्दार लोकांना का असं फसवेगिरी करताय? त्यांच्या पूर्ण कुटुंबाला गद्दार, त्यांची मुलं त्यांना काय म्हणणार, माझा बाप गद्दार आहे, माझा काका गद्दार आहे. नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आपण पाहतोय शिवसेनेचा आज वर्धापन दिन सोहळा आहे. जवळपास 60वा हा वर्धापन दिन सोहळा आहे. हीरक महोत्सवी वर्ष हे शिवसेनेचं आहे. या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे 2 वर्धापन दिन आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक आहे तो म्हणजे शिवसेनेचा जो नेस्को येते, तर दुसरा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो षण्मुखानंद माटुंगा किंग सर्कल येथे आहे. आता सध्या आपण माटुंगा किंग सर्कल येथील षण्मुखानंद येत आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवरायांचा एक आपल्याला प्रतिमा जी आहे, आपल्याला पुतळा जो आपल्याला पाहायला मिळत आहे, जो या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. षण्मुखानंद जो आपल्याला गेट आहे, त्या गेटच्या बाहेरच आपल्याला हा छत्रपती शिवरायांचा पुतळा आपल्याला बसवल्याचं पाहायला मिळत आहे. 60वा वर्धापन दिन आहे. वारसा विचारांचा हीरक महोत्सव शिवसेनेचा अशा प्रकारचं हे आपल्याला पाहायला मिळत आहे. हीरक महोत्सव वर्ष हे आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा हा 60वा वर्धापन दिन सोहळा आहे. खरं तर या वर्धापन दिनानिमित्त महत्व आहे ते म्हणजे 60 वर्ष शिवसेनेला पूर्ण झालेली आहेत. ज्यावेळेला शिवसेना सुरुवात झाली होती, शिवसेनेची स्थापना झाली होती, तेव्हापासूनचा हा वर्धापन दिन सोहळा आपण पाहतो. आता 60वा आहे. 60वा वर्धापन दिन सोहळा आहे. आणि महत्वाचं म्हणजे या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही जर पाहू शकता या ठिकाणी अनेक साधारणतः या वर्धापन दिनासाठी आपल्याला अनेक जण या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत. हे शिवसैनिक जे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपल्याला या ठिकाणी महिला शिवसैनिक जे ते आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधण्याच्या त्या ठिकाणी आपण संवाद जे ते आपण त्या ठिकाणी आपण संवाद जे ते साधणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतो त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांचं नेमकं या सगळ्यावरती मत काय ते जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे, मात्र यावेळेच्या वर्धापन दिनाकडे नेमकं कोण कोणासोबत याकडे सर्वांचं लक्ष आहे. बघा, शिवसेना ही काळ्या दगडावरची रेग आहे, ही ठाकरेंचीच. त्यामुळे आता निष्ठावंत सैनिक चिडून आलेले आहेत, चिडून. म्हणजे दरवर्षी आम्ही आतमध्ये उभे राहायचो, आज आतलं फुलवून बाहेर आहे. आणि कसं आहे, हे लोक फक्त पैशाच्या मागे आणि 150 करोड वगैरे काय नाही, 500 करोड विकले गेले ते. आणि महत्वाचं, येणाऱ्या निवडणुकीत जनता यांना यांची जागा दाखवेल. तुम्ही ज्या चिन्हावर निवडून आलात, ज्या पक्षाच्या निवडून आलात, त्यांच्याबरोबर तुम्ही, आणि हे सगळं प्रेशराईज करून ईडीची धमकी दाखवून या लोकांना केलेलं आहे. मागे आमदारांना केलं, खासदारांना. जो बिल येतोय त्या बिल संदर्भातली शक्यता आहे आणि देशाचा वाटोळा आणण्याची ही प्रक्रिया आहे. तुमच्याकडे येतो मी. काय सांगाल, शिवसेनेला 60 वर्ष आता होत आहेत, हीरक महोत्सवी वर्ष शिवसेनेचं. पण यंदा वर्धापन दिनाला 2 शिवसेना पाहायला मिळत आहेत. 2 शिवसेना आहेत. काय भाडग्यांची शिवसेना नको सांगू, जी ओरिजिनल ठाकरेंची शिवसेना पहिली होती आणि आता शेवटपर्यंत तीच राहणार आहे. जरी हे किती आले किती गेले तरी ही शिवसेना अभंग राहणार आहे. लक्षात ठेवा, ही बाळासाहेबांच्या आशीर्वादाने जी शिवसेना स्थापन झाली आणि ती खरीखुरी शिवसेना ही बाडग्यांची नाही किंवा पैशाच्या लोभाने जाणारे इतर जे गांडू गेले ना गद्दार गद्दार, अशी शिवसेना नाही. हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते शेवटपर्यंत लढत राहणार आणि उद्धव साहेबांच्या मागे राहणार, आदित्य साहेबांच्या मागे राहणार. हीच खरीखुरी शिवसेना. नक्कीच तुमच्याकडे येतो जाईल. साधारणतः पाहतोय की मोठ्या प्रमाणात सध्या शिवसैनिक जमत आहेत. एक शिवसेना मेळावा इकडे, दुसऱ्या शिवसेनेचा मेळावा नेस्कोला आहे. काय सांगाल, 2 शिवसेना गेल्या गेल्या अनेक पाहतोय आपण पाहायला मिळतं जेव्हापासून बंड झालं तेव्हापासून. 2 शिवसेना म्हणण्यापेक्षा ही शिवसेना आहे ना, ही कडवट शिवसेना आहे. आणि आता महत्वाचं बोलायचं झालं ना, तर हे सगळे गद्दार आहेत ना, गद्दार, ते सगळे गद्दार तिकडे गेलेले आहेत. आणि गद्दारांची संख्या तिकडे म्हणजे त्यांना काय माहितीये, स्वतःची मुलं जन्माला नाही घालायची, दुसऱ्यांची मुलं जी जन्माला घातली. म्हणजे आम्ही नवीन नवीन उमेदवार तयार करतो इथे. जेव्हा हे लोक आमदार गेले, आता खासदार पण गेले आमचे, अजून गेलेत की नाही मला माहिती नाही, पण ते पण जाण्याच्या मार्गावर आहेत. आज करोडो रुपयांसाठी एवढ्या खात्रीशीर काय सांगतात की ते जाण्याच्या मार्गावर आहे ना, दिसतंय ना, ते सगळं दिसतंय.
हा दिसतंय सगळं ते आम्हाला. आम्ही फेसबुकला व्हॉट्सअपला सगळं आम्ही अक्षरशः चॅनेलला प्रत्येक चॅनेलला आम्ही हे बघतोय सगळं काय आहे ते. आणि जीवा पण मेहनत करून आम्ही एक एक उमेदवार आम्ही निवडून देतोय. कशासाठी? प्रत्येक वेळेला आम्हीच करायचं का हे सगळं? आणि ह्या गद्दारांनी तिकडे जायचं पैशासाठी का? पैशासाठी गद्दार चालले तुम्ही म्हणत आहात, पण या सगळ्यामध्ये जे आता 6 खासदार होते ते निष्ठावंत होते. ज्यावेळेला पक्षामध्ये बंडखोरी झाली त्यावेळेला यांचा संधी सुद्धा देण्यात आली होती. मात्र आता जे 6 खासदार इथे नाहीयेत, मात्र त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाहीये. शिवसेनेमध्ये ते जाणार का त्यांचा वेगळा गट स्थापन होणार, काय सांगणार? हे आम्ही तसं सांगू शकत नाही, पण ते गद्दार आहेत म्हणजे गद्दारच आहे. आज आमच्याकडे मिटिंगला पण आले नाहीत. काल मिटिंग झाली त्यांची खासदाराची, तिथे पण आले नाही. आम्ही काय समजायचं? लोकांना का असं फसवेगिरी करताय? स्पष्ट करायला पाहिजे होती. तुमच्यावर एवढे आरोप होत होते, तुमच्यावर एवढे संपूर्ण जनता तुमच्यावर आक्रोश करत होते, मग काही 6 जणांनी आपली भूमिका का नाही मांडली? आज गद्दार ही साधी सुस्त गोष्ट नाहीये. आज त्यांच्या पूर्ण कुटुंबाला गद्दार, त्यांची मुलं त्यांना काय म्हणणार, माझा बाप गद्दार आहे, माझा काका गद्दार आहे, असं त्यांना चिन्ह पडलेले. निवडून दिल्यानंतर असं जर पक्षातून बंडखोरी होत असेल तर ती कितपत होते? ही चुकीची आहे. जर बंडखोरी होत असेल, इकडे खासदारांनी ते आमदार व्हायचं, इकडे खासदारांनी ते आमदार होऊन तुम्ही जर त्या पक्षात तिकडे गद्दारांच्या पक्षात जाण्यापेक्षा तुम्ही लोक जाणारच असाल तर त्यापेक्षा तुम्ही तुमची पदं इथं सोडा आणि तुम्ही त्या पक्षात तुम्ही जा. कारण का तुम्हाला तिथे कोणी विचारत नाहीये. तुम्हाला ही पदं भेटलीत म्हणून तुम्हाला विचार करत आहे. कारण खरा मान या पक्षामध्येच आहे. उद्धव साहेब बाळासाहेबांना खूप लोकांनी खाली पाडण्याचा, खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला, पण खरा शिवसैनिक आज जे आपले जे वयोवृद्ध आपले जे कदम काकांनी जे वक्तव्य मांडलंय त्यांचा आक्रोश अशा किती वयोवृद्ध माणसाशी आहेत की ती लोक इकडेच थांबलेली आहेत. आणि आज हा मेळावा तो भरलेला आहे. हा कुठल्याही पैशाने ते माणूस आलेला आहे. हा खरा निष्ठेने ते माणूस आलेला आहे. तर आपण पाहतो या ठिकाणी आक्रोश हा पाहायला मिळत आहेत. शिवसैनिक असतील, महिला शिवसैनिक असतील. पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. साधारणतः 60वा वर्धापन दिन आहे आणि या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे या वर्धापन दिनाला जी काय उपस्थिती आहे कार्यकर्त्यांची असेल, आमदारांची असेल, नगरसेवकांची असेल, खासदारांची असेल. मात्र आता जे खासदार फुटलेत, बाळासाहेबांच्या काळामध्ये जर बंड करायचा असेल तर तो विचार करावा लागत होता, मात्र आता थेटपणे बंड व्हायला लागला. काय बाळासाहेबांच्या ज्या काळात जो होता ना तो एक दरारा वेगळा होता. ती श्रीक उद्धव साहेबांनी आता वापरायला पाहिजे. जे जाणारे काय केलं पाहिजे नेमकं उद्धव ठाकरेंनी? उद्धव साहेबांमध्ये आक्रमकपणा जो आहे तो आणला पाहिजे थोडाफार. तुम्ही जे सैनिक आहेत त्यांना आदेश द्या की आक्रमकपणाचा जे तुम्ही वारंवार बोला की जाणाऱ्यांना जाऊन दे, का जाऊन दे. आम्ही तन मन धन करून त्यांना निवडून आणतो, आम्ही प्रचार करतो त्यांचा, मतदान लोकांना कन्व्हिन्स करतो मतदानासाठी. आणि तीच लोक जर जाणार असतील तर आम्ही पुढच्या ह्याला त्या मतदारांच्याकडे कसं जाणार? काय वाटतं तुम्हाला? हाच प्रश्न तुम्हाला आहे, काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? बघा, एक आहे नारायण राणे गेले, छगन भुजबळ गेले, गणेश नाईक गेले. त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण ते भुईतळाला गेले. शिंदेना पण आम्ही तेच सांगतोय, तुम्ही धनुष्यबाण आणि शिवसेना सोडा, तुमची काय किंमत आहे ना या महाराष्ट्रात दिसेल. म्हणजे मुलगा दुसऱ्याचा, आपण त्याला हे करायचं, हे चुकीचं आहे. बघा, ही जी आलेली आहेत ना सगळे, ही द्वेषाने आणि रागाने आलेले आहेत. आणि 3 वर्षात तुम्ही बघा याचं सगळं चित्र पालटलेलं असेल. कुठेतरी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे उद्धव ठाकरेंना. बघा, त्यावेळेची जी परिस्थिती होती आणि आताची, त्यावेळेस विरोधकांना पण सन्मानाने वागणूक मिळायची. आता विरोधकच संपवायचे आहेत, लक्षात आलं. आता विरोधकच संपवायचे आहेत. त्यामुळे ती जी इंदिरा गांधी वगैरे ज्यावेळेस होते, लालकृष्ण अडवाणी होते, अटल बिहारी वाजपेयी, विरोधकांना पण सन्मान करायचे. आता काय झालंय, विरोधक त्यांना संपवायचेच आहेत पूर्ण. आणि तो एक मी सांगितलं ना, तो बिल आहे, तो बिल पास करण्यासाठी तडफड आहे. आणि ती जर झाली तर भारत विनाशाच्या वाटेने जाणार. आता आपण मुंबईतच बघतो, हे सफेद पट्टे यायला लागले. पहिले त्या ह्याच्याकडे आले, याला सेनाभवन आहे, पहिले ते इथे आले, मुलुंडला आले किरीट सोमय्या, नंतर दादरला आले, महाराजांच्या जिरेटोपवर झेंडा लावला, सैनिकांनी त्यांची जागा दाखवली. ही सुरुवात आहे. जनतेने आता त्यांची जागा दाखवायलाच पाहिजे. शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. शिवसैनिकांची ही आक्रमकता आपण पाहतोय. तोच प्रश्न आहे, आत्मपरीक्षण हे झालं पाहिजे का? उद्धव ठाकरेंनी नेमकं काय केलं पाहिजे? झालं पाहिजे, कारण की भाऊसाहेब वागचौरे पहिले भाजप, काँग्रेस, शिवसेना, परत आता फुटीर गटामध्ये गेले. त्यांना तिकीट इतके कॅपेबल उमेदवार असताना ज्यांनी जिल्हा बांधला, तो मतदारसंघ बांधला आणि ऐनवेळी
त्यांना तिकीट दिली. त्या टायमाला पण तिकडच्या शिर्डीच्या शिवसैनिकांचा आक्रोश होता की ह्यांना तिकीट देऊ नका देऊ नका देऊ नका, तरी साहेबांनी तिकीट दिली. ठीक आहे, पक्षांनी निर्णय घेतला, इकडच्या कार्यकर्त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर संजय दिनानांबा पाटील ते पण राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना तिकडे पण कॅपेबल उमेदवार होते ना. कोरगावकर आहेत, विभाग प्रमुख कोरगावकर आहेत. हे असे उमेदवार असतात तुम्ही निष्ठावंत आहेत त्यांना द्या. की म्हणजे आज जे बाईट चाललेले आहेत त्याचे लोक म्हणजे सांगतात ते परुळेकर साहेब म्हणजे नावं घेत आहेत की ही लोक कधीच ठरकणार नाही म्हणून त्यांना तिकीट द्या ना तुम्ही. तर कुठेतरी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी खासदारकीला ज्या वेळेला निवडणुकीसाठी तिकीट दिलं होतं त्यावेळेला जर निष्ठावंतांना दिलं असतं तर आज हे घडलं नसतं. बरोबर, खरं आहे. हे 2-3 डिसिजन मी काय म्हणतो, आता हे पैसा एवढा ह्यांच्याकडे कुठून आला मला सांगा. हे बीएसटी वाल्यांना 3 वर्षाची ग्रॅज्युएटी नाही दिले, मग हे पैसा कुठून आला आणि ह्यांच्या भरीत का भरतायत तो पैसा? त्यांना का नाही मिळत? ग्रॅज्युएटी 3 वर्षाची त्यांना मिळालेली नाही. बीएसटी रडतायत आज. संजय दिना पाटीलला ना स्वतःला खासदारकी दिली, मुलीला कॉर्पोरेशन केले. आणखीन काय करायचं पक्षाने? आमची तर विनंती आहे या गद्दारांना त्यांची जागा दाखवा, निष्ठावंतांना यावेळेस. उद्धव साहेबांनी बघा, निष्ठावंतच्या जोरावरच शिवसेना आहे. उद्धव साहेब याच्या पुढे निर्णय कठोर घेतील आणि यात तीळ मात्र शंका. काय केलं पाहिजे? आता जर आमच्या ताब्यात जर कोण खासदार भेटला जाणारा तर त्याला तुडवल्याशिवाय राहणारच नाही. महिलांनीच तुडवणार. आम्ही अपेक्षा करत नाही म्हणजे सेने लोकांनी सगळ्यांनी येऊन, पण महिला त्या जर भेटल्या ना त्या एकेकांच्या हातात तर ते काही खरं नाही त्यांचं. आता जाण्याची कोणाची हिंमत पण होणार नाही. अशा महिला सगळ्या आक्रमक झालेल्या आहेत. आता काय झालं, अक्षरशः सगळं सत्यानाश करून टाकलं राजकारणाचा. आता लोकांवर विश्वास उडला की कोणाला उमेदवार द्यायची आणि कोणाला नाही द्यायची. पण आता आपापल्याच जे जवळपास आहेत तेच गद्दार व्हायला लागलेले आहेत. म्हणून साहेबांनी आता देताना जे निष्ठावंत जे रसातळातले आहेत त्यांनाच उमेदवारी देऊन आणि त्यांनाच मोठं करणं गरजेचं आहे. जे नेहमी वारंवार घराणेशाही चालू आहे त्यांना बंद करून त्यांच्या मुलाला दिली, त्यांच्या बायकोला दिली, सगळ्यांना देऊन झालं म्हणजे सगळे गद्दार होतात. ते न होता जे आपली शाखा प्रमुख आहेत, गटप्रमुख आहेत त्यांना द्या तुम्ही. त्यांच्या माध्यमातून तुमची बघा आपली संघटना कशी वाढते. नक्कीच. तर आपण पाहतोय या ठिकाणी खरं तर जे कौटुंबिक आहे, ज्या वारंवार जर पाहायला गेलं तर ज्या घराणेशाहीला ज्या काही तिकिटे जातात त्या न देता जर गटप्रमुख शाखा प्रमुख म्हणजे मुळामध्ये जर स्थानिक कार्यकर्ते त्यांना जर निवडणुकीच्या वेळी त्यांचा विचार केला तर निश्चितच जर बंड असेल किंवा अनेक घटना ज्या पक्षामध्ये घडतात त्या निश्चितच थांबतील. अनेक शिवसैनिक आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत. साधारणतः काय सांगाल एकंदरीत की साधारणतः आपण पाहतोय की ओमराजे निंबाळकर ज्या मतदारसंघातून येतात त्या धाराशिव मतदारसंघातले कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, धाराशिव मधून तुम्ही या ठिकाणी मेळाव्यासाठी आलेला आहात, काय सध्या मतदारसंघामधली परिस्थिती आहे? मतदारसंघामध्ये जे शिवसैनिक व मतदार आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीमागे आहेत खंबीरपणे. आम्ही उमरगा लोहारा मतदारसंघामधून लोहारा तालुक्याचा मी शेतकरी सेनेचा तालुका प्रमुख आहे शेखर रावसाहेब पाटील. तसेच माझ्यासोबत आमच्या गावचे लोहारा खुर्दचे उपसरपंच सचिन वाळू रसाळ, तसेच शिवसैनिक राजकुमार राम लोखंडे व उमरग्याचे जिल्हा परिषद सर्कल प्रमुख लाडले साहेब नदाब या ठिकाणी व अनेक शिवसैनिक आम्ही सर्वजण धाराशिव लोकसभा उमरगा लोहारा मतदारसंघ या ठिकाणी सर्व मी 1996 पासून पक्षाचं काम करतो. त्यामुळं सुरुवातीला जिल्हा परिषद सर्कल प्रमुख होतो, त्यानंतर शेतकरी सेनेचा तालुका प्रमुख होतो. सतत आपण पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलो. उमरगा लोहारा तालुक्यामध्ये या अनेकांचा विचार नाही केला का मुळामध्ये असं म्हणायचंय का? अनेकाचा विचार म्हणजे मूळ पक्षाच्या माणसाला द्यायला पाहिजे. 2024 ला आमच्या उमरगा लोहारा मतदारसंघासाठी सुद्धा जो उमेदवार दिला गेला आमदारकीला तो सुद्धा आमच्या पक्षाचा निष्ठावंत माणूस द्यायला पाहिजे होता. उपरा माणूस दिलेला आहे. तो शिंदे गटाशी मॅनेज कार्यक्रम चालू आहे. आज रोजी पक्षाशी मी प्रामाणिक असं सांगतो, पण प्रवीण स्वामी सुद्धा पक्षातून जाण्याच्या मार्गावर आहेत. फक्त त्यांनी जो आमदाराचा फुटीर गट जो आहे त्याची संख्या जुळत नसल्यामुळं मी पक्षासोबत आहे असं ते एक वेगळे वक्तव्य करतायत. पक्षावर प्रेम नाही. आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी ज्या ज्या वेळा पक्ष संघटना खुळखुळ झाली, उमरगा लोहारा तालुक्याचा आमदार असताना एक फक्त जिल्हा परिषद सदस्य आला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि एक पंचायत समिती सदस्य. यापूर्वी लोहारा तालुक्याची निर्मिती 1999 ला झाली. त्यावेळेला लोहाऱ्याची पंचायत समिती, उमरग्याची पंचायत समिती, लोहारा नगरपंचायत, उमरगा नगरपंचायत
ही शिवसेनेच्या ताब्यात होती. आज रोजीची कंडिशन धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये संपूर्णतः मॅनेज कार्यक्रम असल्यामुळं कसल्याही प्रकारे या ठिकाणी पक्षाची संघटनेवर त्यांची पकड नाही. काय सांगाल तुम्ही एकंदरीत सध्या तुम्ही सुद्धा धाराशिववरून आले आहात. काय सध्याची परिस्थिती आहे? धाराशिव मतदारसंघामध्ये सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे पूर्ण मतदार आणि इथले लोक आहेत. त्यामुळे कसले घाबरायची काय गरज नाही. जे गेले ते गेले, पण आता नवीन ह्यांना संधी देऊन परत जिल्ह्याचा विकास करण्याची संधी परत द्यावी एवढी नम्र विनंती. आपण पाहतो या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपण जर संपूर्ण यावरती आपण जर संपूर्णपणे आपण जर इकडे सध्या लक्ष घातलं तर सध्या पाहतोय की कार्यकर्ते असतील आक्रमक आहेत, जे आता पक्षातून जे फुटलेले आहेत. मुळामध्ये एक मुद्दा कसा असतो की निवडणूक येते, निवडणुकीला पक्ष प्रमुखांकडून त्यांना संधी दिली जाते, त्यांच्या उमेदवाराची घोषणा केली जाते आणि त्यानंतर संपूर्ण जनता, मतदार वर्ग, कार्यकर्ते त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी धावपळ करत असते. मात्र अशा वेळेला जर बंडखोरी होत असेल आणि जर निवडून दिलेला मतदानासाठी धावपळ करून निवडून दिलेला उमेदवार जर फुटत असेल तर निश्चितच तो मतदारांचा अपमान आहे आणि हाच रोष या मतदारांमध्ये असेल, कार्यकर्त्यांमध्ये असेल आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता साधारणतः शिवसैनिकांमध्ये आक्रमकता आहे ती म्हणजे जर आता कार्यकर्ते साधारणतः आक्रमक आहेत, आमदार आणि खासदार कोणताही यापुढे फुटला तर निश्चितच तो महिलांच्या असेल, कार्यकर्त्यांच्या असेल तावडीत सापडला तो निश्चित सुटणार नाहीये. असं सुद्धा आक्रमकता ही कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते. मात्र आता या सगळ्यावरती उद्धव ठाकरे आजच्या वर्धापन दिनानिमित्त भाषण हे करणार आहेत. त्या भाषणादरम्यान नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडीवरती आपलं लक्ष असणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.